आईसे की वाढती करते उल्हासे उभवते गुणजा अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराया पैठण निवासी नाथ बाबा आदिशक्ती मुक्ताबाई श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख साधू संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपल्या पाटील कुटुंबामध्ये आमच्या हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री सुनील इरू पाटील यांची इहलोकाची तीर्थयात्रा संपून परलोकाच्या प्रवासाला लागले. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. वास्तविक पाहता त्यांच्या कुटुंबावर अतिशय मोठा संकट ओढावलेला आहे बाबा. फार मोठं दुःख आहे. कारण वडिलांनी राहावं आणि लेकरांनी जावं हे सुद्धा वडिलांची पाहिलं मी आता बसलो होतो ते सतत तिकडं स्मशानाकडं पाहतात. आलं का लक्षात? त्यांची नजर सतत तिकडं आहे. तिकडं नजर आहे. काहीतरी तोंडामध्ये काहीतरी मुखामध्ये म्हणजे एवढं मोठं संकट पेलणं कठीण जातं. जरी पारमार्थिक माणसं असली सांदीपन गुरुजींचा मुलगा समुद्रात बुडाल्यानंतर सांदीपन गुरुजींची पत्नीसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडं रडत होती. गुरुपत्नी होती, गुरुमाता होती, तरीसुद्धा लेकराचं दुःख होतंच ना. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांदीपन गुरुजींच्या आश्रमातून विद्या प्राप्त करून निघाल्यानंतर सांदीपन गुरुजींना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गुरुजी गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी मागा. भगवान श्रीकृष्णानं सांदीपन गुरुजी म्हणतात, काय मागायचं तुमच्याकडून? शेवटी पत्नीनं म्हटलं, सांदीपन गुरुजींच्या पत्नीनं, कृष्णा तुला जर गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर माझा समुद्रामध्ये बुडालेला मुलगा परत आणून दे. म्हणजे एवढं लेकरांवर आईचं वडिलांचं प्रेम असतं. आणि लेकरू निघून गेल्यानंतर बाबा फार मोठं एक संकट ओढावलं जातं. आलं का लक्षात? पण काय करणार, नियतीचा नियम आहे, जावंच लागतं. जन्मली या दिवस दिवसे हो लागी काळाची ऐसे. एका दृष्टीनं विचार केला तर कुटुंबावर मोठं संकट आलंय. दुसऱ्या दृष्टीनं विचार केला तर एक आपल्या संप्रदायातला एक मनुष्य निघून गेला. पण तिसऱ्या दृष्टीनं जर विचार केला ना बाबा तर त्यांना जे मृत्यू आलंय ते योग्याला सुद्धा ही वेळ साधता येत नाही. जपी जप करतात, तपी तप करतात, साधू हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्या करतात, त्यांना सुद्धा अंतकाळाच्या वेळेला उत्तरायण भेटत नाही बाबा. म्हणून तर भीष्माचार्य बाणाच्या शय्यावर 35 दिवस शरीरामध्ये बाण रुतलेत, घळघळा रक्त वाहतंय, तेवढं दुःख सहन करत राहिले. कशा करता? मला दक्षिणायनामध्ये प्राण सोडायचा नाही, मला उत्तरायणामध्ये जायचंय. जे साधूला जे प्राप्त होत नाही तो योग आपल्या सुनील दादांना प्राप्त झालाय. बरं का? एका दृष्टीनं आपल्याला दुःख आहे, पण एका दृष्टीनं विचार केला तर त्यांना उत्तरायण प्राप्त झाला बाबा. कारण अंतकाळाचा विचार त्याचे सांगतो 2 प्रकार. एक दावी मोक्षाचे द्वार, एक नेत पतनासी. मरणाचे 2 प्रकार आहेत बाबा. अंतकाळाचा विचार त्याचे सांगतो 2 प्रकार. एक दावी मोक्षाचे द्वार, एका प्रकारानं जीवाला मरण आलं तर त्याला मोक्ष प्राप्त होतं. एक दावी मोक्षाचे द्वार, एक नेत पतनासी. मग मोक्षाला कोणता जीव जातं, पतनाला कोणता जीव जातं? तर ऐका, शुक्ल पक्ष उत्तरायण. आता तो सर्वच योग आपल्या सुनील दादांना भेटला असं नाही बरं का. शुक्ल पक्ष उत्तरायण, अग्नी प्रज्वलित सावध मन, ऐशा समयी पावे मरण जाय प्राणी उत्तम गती. उत्तरायणातला प्राण सोडताना कृष्ण पक्ष नसावा, शुक्ल पक्ष असावा. शुक्ल पक्ष दिवस उत्तरायण, ज्ञानाग्नी प्रज्वलित. कारण प्राण सोडताना एखादी वासना जवळ येईल, एखादा ही साधूची लक्षणं आहे बरं का. एखादा विकार जवळ येईल, एखादा पंचविषय जवळ येईल, म्हणून अग्नी प्रज्वलित असावा. अग्नीमध्ये कोणतंही धान्य टाकलं की त्याला कधी अंकुर येत नाही, तो कधी अंकुर दशेला येत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. म्हणून प्राण सोडताना ज्ञानाग्नी प्रज्वलित असावा आणि सावध मन.
कारण जन्म घेणे लागे वासनेच्या, अंतकाळाच्या वेळेला वासना जवळ येऊ नये म्हणून सावध मन आणि दिवसा बाबा 12 वाजता मरण आलं पाहिजे. आलं का लक्षात? ऐस्या समयी पावे मरण, जाय प्राणी उत्तम गती. तो उत्तम गतीला प्राप्त होतं, तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतं. जशी गंगा समुद्राला मिळली की ती गंगा समुद्र रूप होते, तसं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. पण हा योग, आपण ग्रस्त आश्रमी आहोत, हा योग संपूर्ण एखाद्या जप करणाऱ्या जप्याला प्राप्त होत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तहानेनी तहानची पियावी, भुकेल्यानी भूकची खावी. असं हे जप तप कठीण आहेत, पण त्यांना सुद्धा हा योग प्राप्त होत नाही. तर आपण तर ग्रस्त आश्रमी आहोत बाबा. मग सर्व योग, कोणता सर्व योग? उत्तरायण, शुक्ल पक्ष, सावध मन, ज्ञानाग्नी प्रज्वलित, दिवसा सूर्य मध्याने आले 12 वाजता, हा सर्व योग ग्रस्त आश्रमामध्ये राहून मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना सुद्धा प्राप्त झाला नाही बाबा. आलं का लक्षात? आपल्या भागातील कीर्तनकार गेले, महाराष्ट्रातील गेले, पण हा योग सापडला नाही. तो योग काही का होईना सुनील दादांना उत्तरायण प्राप्त झाला. सुनील दादांना उत्तरायण प्राप्त झाला. आलं का लक्षात? शुक्ल पक्ष होता की मला नाही माहिती, पण शुक्ल पक्ष प्राप्त झाला. सावध मनाचा विचारच करू नका. ज्ञानाग्नी आणि दिवसा मरण, ऐस्या समयी पावे मरण, जाय प्राणी उत्तम गती, असं सांगितलं बरं का भाऊ. म्हणून जन्माला आल्यापासून आपल्या पाठीमागं काळ आहे. काळानं कोणाला सोडलं नाही. तपश्चर्या करणारा कितीतरी बाबा प्रभू रामचंद्राला जावंच लागलं की नाही? कुलगुरू वशिष्ठ गेलेच की नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेलेच की नाही? सांदीपन गुरुजी गेलेच की नाही? येथ उरो नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती. फक्त आपण विचार करायचा, आपण येताना सुद्धा आपल्याबरोबर काही आलं नाही आणि जाताना सुद्धा आपल्याबरोबर काही येणार नाही. आता या 20-25 दिवसामध्ये आता झाली माझी 5-13व्याची कीर्तनं. त्या साईमध्ये असा प्रसंग आला, पत्नी आणि पती जेवायला बसलेत. पत्नीनी 2 ताटं वाढली. पती जेवताई, पत्नी जेवताई. कधी पत्नी मरण पावली पतीलाही माहिती नाही. भिंतीला अशी टेकून राहिली फक्त. पतीलाही माहिती नाही तिचं प्राण कधी गेलं बाबा. पतीलाही माहिती नाही तिचं प्राण कधी गेलं. 30 तारखेला 13 होतं. विघरलाच कालच 8 तारखेला 13वं झालं. ते बगाराम दादांचं. सकाळी काकड्याला गेला, सप्ताह सुरू होता. काकड्याला गेला, नंतर त्याच्या हातामध्ये पांडुरंगाच्या रुक्मिणीचं अभिषेक झालं. 9वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय पारायणाला बसला. प्रवचन श्रवण केलं आणि हरिपाठाला फक्त धोतर लावायला घरी गेला बाबा. तिथंच प्राण सोडला. म्हणून म्हटलं, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. त्याची सत्ता आहे बाबा. आलं का लक्षात? त्याच्या मनात आलं तर तो कधी घेऊन. कबीर महाराज म्हणतात, क्या जीवन की पकरी आस, हातो में लिया नाही तेरा घास. अरे जीवनाची आसक्ती काय करतंय? हातामध्ये घेतलेला घास तोंडात जाईल का, याचा तरी भरवसा आहे का बाबा? म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. विचार करा ना. मला वाटतं 2.5-3 महिनेच झाली ना वारकरी संप्रदायामध्ये माल घालून. आलं का लक्ष? 2.5-3 महिनेच झाले. तरी संजय महाराज म्हणत होते आता सप्त्याला घाला, पण नाही ना. एका टाइम भगवंताच्या मनात असतं ते. कारण सत्वगुणी मनुष्य मेल्यानंतर कोणती गती, रजोगुणी मनुष्य मेल्यानंतर कोणती गती आणि तमोगुणी मनुष्य मेल्यानंतर कोणती गती, याचं भक्तिशास्त्र नावाच्या ग्रंथात विषय आलाय बाबा. भक्तिशास्त्र नावाचा ग्रंथ संजय महाराज 3 वर्ष मला भेटत नव्हता. भक्तिशास्त्र नावाचा ग्रंथ 3 वर्षानंतर तो मला भेटला. भक्तिशास्त्र नावाच्या ग्रंथात विषय आला आहे, सत्वगुणी मनुष्य मेल्यानंतर तो मनुष्यच योनीला जन्माला येतो, पण त्याची आवड सात्विक वाद्याची, त्याला ग्रंथ वाचनाची आवड, त्याला पक्वाद, मृदंग, कशा टाळ, विणा, तीर्थयात्रा, दान धर्म याची त्याला आवड होते. रजोगुणी माणूस जर तो मनुष्यच योनीला जन्माला येतो, पण त्याला याची आवड राहत नाही. त्याला दांड पट्टा चालवायची आवड राहते. आलं का लक्षात? त्याला डप गाण्याची आवड राहते. ज्याला डप गाण्याची आवड आहे, दांडपट्टा त्याच्यामध्ये हा पण विषय दिला, त्याला कुस्ती खेळायची आवड. समजायचा हा मागच्या जन्मातला रजोगुणी मनुष्य होता आणि तमोगुणी मनुष्य कैकाडी आणि कोल्हाटी बनतंय.
तमोगुणी मनुष्य मागच्या जन्मातला असेल, तो मरण पावला तर तो पुढच्या जन्मामध्ये कैकाडी आणि कोल्हाटी म्हणजे दोरीवर उड्या मारणारी माणसं, ही माणसं मागच्या जन्मातली तमोगुणी होती. आलं का लक्षात? सत्वगुणी मनुष्य मेल्यानंतर तो वृक्ष योनीला गेला तर अमृत फळं देणारा वृक्ष बनतंय. अमृत फळं म्हणजे गोड फळं, अमृत फळं देणारा वृक्ष बनतंय. रजोगुणी मनुष्य मेल्यानंतर वृक्ष योनीला गेला तर तो कडू वृक्ष बनतंय. कडू वृक्ष उदाहरणार्थ कौंडालाचा वगैरे तो कडू वृक्ष बनतंय. नुसतं कडू वृक्ष बनत नाही तर काटेरी वृक्ष बनतंय. समजा खैराचं झाड, बाबलीचं झाड, बोरीचं झाड ही मागच्या जन्मातली रजोगुणी माणसं. आणि तमोगुणी मनुष्य जर वृक्ष योनीला गेला तर तो खाज कुईली म्हणजे दुसऱ्याच्या अंगाची दहा निर्माण करणारी जी झाडं आहेत ही मागच्या जन्मातली तमोगुणी माणसं होती. ही मागच्या जन्मातली रजोगुणी माणसं होती. ही मागच्या जन्मातली सत्वगुणी माणसं आहे. ही त्याची लक्षणं सांगितली. यमराजाच्या दरबारामध्ये महर्षी नारद एक वेळ आलेत. यमराजाच्या दरबारामध्ये आल्यानंतर यमराजानं विचारलं, महर्षी कोणत्या कार्याकरता तुमचं आगमन झालं, कशाकरता तुम्ही आलात? असं नसतं केलं, पूजा केली आणि नंतर विचारलं. नारदानं सांगितलं, तुझ्या दरबारामध्ये न्याय कसं चाललंय ते पाहायला आलोय. पापी माणसाला कोणती गती तू देतय, पुण्यवान माणसाला कोणती गती देतय हे मी पाहण्याकरता आलो. असं कोण म्हणाला? महर्षी नारद. एवढ्यामध्ये एक पापी जीवाला यमराजाच्या दूतांनी पकडून आणल्यानंतर त्याला विचारलं, बाबा तू कोणतं कर्म केलं? तो सांगायला तयार नाही. मग चित्रगुप्ताला सांगितलं, यांनी कोणती कर्म केले ते वाचून दाखव. पहिलीच ओवी आली, हा कम पातकी चांडाळ. हा कमी पातकी नाही, हा चांडाळ आहे. यांनी काय केलंय? वासरे, रेडके, वधिली बाळ. यांनी वासरं मारलेत मागच्या जन्मामध्ये, यांनी रेडकं मारलेत मागच्या जन्मामध्ये, यांनी बाळ हत्या केले नाही का, ती भ्रूण हत्या म्हणतात, ती बाल हत्या केले. यांनी मातृहत्या, पितृहत्या. किती पापं सांगितली? वासरे, रेडके, वधिली बाळ, मातृहत्या, पितृहत्या. याच्याकडून आईची हत्या घडली, याच्याकडून वडिलांची हत्या घडली. एवढंच नाही, हा धड कुणाशी चांगला बोलला नाही. यानं कधी पोथीचं पान पाहिलं नाही. कीर्तन असलं गावात, काकडा असला की तो म्हणायचं माझं डोकं उठलं, डोकं दुखायला लागलं. शेजारी चांगल्याचं घर होतं पण तिथं कधी गेला नाही. नेहमी वेश्याच्या घरी जायचा. आवडे व्याही जावई. आलं का लक्षात? स्वतःच्या कुटुंबात द्वंद्व. याला फक्त सोयरं आवडलं, जावई आवडलं, पण कधी आईच्या दर्शन घेतलं नाही. कधी अशी असंख्यात पापं सांगितल्यानंतर तो यमराजा दशन खाई करकरा. दशन म्हणजे दात. करकरा दात खायला लागला आणि सांगायला लागला, या पाप्याला वृक्षाला बांधा आणि याचे सांडगे एवढे तुकडे करा, सांडसे लावून तुकडे करा आणि तुकडं केल्यानंतर कुंभीपाक नावाच्या नरकात टाका. मग कुंभीपाक नावाच्या नरकात टाकल्यानंतर किती वर्ष? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जोवरी भूमीचे आयुष्य. पृथ्वीला आयुष्य किती बाबा सांगता येईल का? मग पृथ्वीला जेवढं आयुष्य आहे तेवढं तो त्या कुंभीपाक नावाच्या नरकात तुकडे तुकडे करून त्याला टाकलेत. मग तो तिथून निघाल्यानंतर 84 लक्ष योनीचा भोग घेतो. 84 लक्ष. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षा माझी. 30 लक्ष योनी पशुच्या घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. 84 लक्ष योनीचा भोग घेत घेत तो मनुष्य देहाला आला. बहुत जन्म अंती जन्मला नरा, देव तो सोयरा करी आता बाप्पा स्वहिताचा स्वार्थ, अनार्थाचा अर्थ सांडी आता. आलं का लक्षात? सर्वांना आपल्याला सुद्धा एक दिवस जावंच लागणार बाबा. कालच्याच कीर्तनामध्ये मी बोललो, अभंग होता, याजसाठी केला होता अट्टास तर विगरला. आपल्या हातात जे आहे त्याच्याकरता आयुष्य खर्च करू नका, त्याच्याकरता अट्टास करू नका. बंगला बांधणं आपल्या हातात आहे. आलं का लक्षात? गाडी घेणं आपल्या हातात आहे.
नवीन कपडं घेणं आपल्या हातात आहे, पत्नी करणं आपल्या हातात आहे, पण मरण आपल्या हातात आहे का? बोला. नाही. मरण आपल्या हातात आहे का? मग जे आपल्या हातात आहे त्याच्याकरता आयुष्याचा वेच करण्यापेक्षा जे आपल्या हातात नाही त्याच्याकरता प्रयत्न करा. आलं का लक्षात? बघा, गाडी काय बगर हा मोडू दुसरा चांगला बनवू, दागिना हेच मोडू अजून मोठं घेऊ. आलं का लक्षात? पण मरण आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याच्याकरता साधू संतांना आयुष्याचा वेच केला. आयुष्य त्याच्याकरता वेचलं. आपण काय केलं? आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झालासे काभाडी, नाही सुख घडी भोगावया, दुर्लभ मनुष्य जन्म कष्टे पावलासी, दिला कुटुंबासी काम भोग, तुका म्हणे आईसे आयुष्य नाशिले. अशा प्रकारानं आपण आपल्या आयुष्याचा मातेरा केला. अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्याचा नाश केला. काही सदुपयोग करता आला नाही. आपण आपला सदुपयोग करता आला नाही. साधू संत म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करा, मला भवसागर तरुण जायचं आहे, याच्यामध्ये मला तरुण जायचं आहे, मग मी काय केलं पाहिजे? मी नामचिंतन केलं पाहिजे का? मी संतांच्या संगतीला लागलो पाहिजे का? माझी दुर्जनाची संगत कमी केली पाहिजे का? आलं का लक्षात? आपल्या हातात जे नाही, मरणाची कार्य विसरला अशी चिंता, आपुले मरण पाहिल्या मी डोला. आता इथं थोडंसं मोठं दुःख आहे म्हणून मी विनोद काय बोलत नाही बाबा. आलं का? कारण बाबांजवळ बसल्यानंतर माझीच इच्छा प्रवचन करायची राहिली नव्हती. बाबांजवळ ज्यावेळेस बसलो ना त्यावेळेस असं वाटलं, काय बोलू बाबा या प्रसंगात, मी काय बोलू सांगा ना. कारण ज्याचं जातं त्याला ते दुःख आहे बाबा. ज्याचं जातं ना, मरेपर्यंत रडते तिला आई म्हणतात, मरेपर्यंत रडते त्याला बाप म्हणतात बाबा. मरेपर्यंत. तुम्हाला प्रसंग सांगतो. एक मुलगा जाऊन 40 वर्ष झाली. एक मुलगा मरण पावून 40 वर्ष झाली. 40 वर्षानंतर त्या बापाचं वय होतं 60 वर्ष. सहज बाप घरातून बाहेर निघाला. त्याच्या मुलाच्या वर्गातला मुलगा दुसरा दिसला. मुलगा जाऊन किती झाली होती? 40 वर्ष. दुसरा मुलगा दिसल्यानंतर त्याला हाक मारली, रामा इकडे ये रे बाबा. किती रे पोरं रामा तुला? म्हणे मला 4 पोरं. नातवं किती रे? म्हणजे 7 नातवं. रामा माझा पण पोरगा तुझ्याच वर्गात होता ना, माझ्या पण पोराला 4 पोरं असती ना, माझ्या पण पोराला 7 नातवंड असती ना. चंदनाच्या वृक्षाप्रमाणे झिजतो तो बाप आणि दिव्याप्रमाणे जळते ती माय. आई पोरलेकरांकरता दिव्याप्रमाणे जळते, पण चंदन आईचं अश्रू दिसतात पण बापाचे अश्रू दिसत नाही बाबा. दिव्याप्रमाणे जळते ती आई आणि चंदनाच्या वृक्षाप्रमाणे झिजतो तो बाप. मला सांगा, प्रभू रामचंद्र वनवासाला गेला. रामाच्या दुःखानं कौसल्य मेली का दशरथ राजा मेला? बोला. रामाचा विरह दशरथ राजाला सहन झाला नाही. दशरथ राजानं प्राण त्याग केला नाही का? कंसाच्या कारागृहामध्ये कृष्ण आला, अवतार आला. वसुदेवाला वाटलं, देवकीला वाटलं, आता माझ्या बाळाला कंस मारेल. सांगा, यमुना नदीच्या पुरातून देवकी घेऊन गेली गोकुळात का वसुदेव गेला? बोला. आईचे अश्रू दिसतात पण बापाचे हुंदक दिसत नाही बाबा. आले का लक्षात? म्हणून आपले सुनील दादा निघून गेले बाबा. आले का लक्षात? काय करणार? नियतीचा खेळ आहे बाबा. उद्या आपल्यालाही जावं लागणार आहे. आलं का लक्षात? म्हणून जन्मलिया दिवस दिवसे हो लागी काळाचे, प्रत्येक क्षणाला आपली काल वाट पाहत. हा इसतन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. कधी कधी आई सुद्धा लेकराला सद्मार्गाला लावते. कधी कधी आई सुद्धा लेकराला चांगल्या मार्गाला लावते. नवनाथ ग्रंथामध्ये गोपीचंदाची आई मैनावती. काय गोपीचंद राजाला कमी होतं का? सर्व भोग अनुकूल होते, पत्न्या अनुकूल होत्या. आलं का लक्षात? ऐश्वर्य होतं, पण पत्न्या स्नान करतात गोपीचंदाच्या, उठणं लावतात, स्नान करतात.
त्या गॅलरीमध्ये बसलेल्या आईनं मैनावतीनं पाहिलं, अरे हे भोग नाही, हे रोग आहेत, रोग. हे परलोकाच्या प्रवासाला कामाला येतील का? आलं का लक्षात? फक्त आईचे नेत्रामधून अश्रू पडले. म्हणतात दुःखाचे अश्रू गरम असतात. फक्त गोपीचंद राजानं वर पाहिलं, माझी आई रडते. विचारलं, आई का ग रडते? बाबा सर्वस्वाचा त्याग कर, हे सर्वस्वाचा त्याग कर, हे तुझ्या परलोकाला वाविणार नाही. राहती निराले रांडा पोरे सकळ. आलं का लक्षात? हे उपयोगाला येत नाही. गोपीचंद राजा महात्मा बनला. गोपीचंद राजा महात्मा बनला. कधी कधी आई लेकराला, वाम मार्गावर चालणाऱ्या लेकराला सद्मार्गावर लावते. कधी कधी पत्नी सुद्धा आपल्या पतीला योग्य वाट दाखवते. ग्रंथ तुलसीदास तुम्हाला माहिती आहे, त्याच्या पुढचं माझ्या वाचनात गेलं ते सांगतो. तुलसीदास त्या पत्नी करता प्रेतावर बसून गेला बाबा, माहिती आहे तुम्हाला. खिडकीमधून सर्प लोंबकळत होता, त्याला पकडून गेला. रात्रीच्या वेळी गेला. पत्नीनं विचारलं, तुम्ही कसं आलात? विचारल्यानंतर तुलसीदासानं सांगितलं, अगं तूच त्या नदीमध्ये फली ठेवली होती ना, त्या फलीवर बसून आलो. तूच खिडकीमध्ये दोर ठेवलं होतं ना, त्या दोरावर पकडून आलो. त्या पत्नीनं रत्नावलीनं पाहिलं. तुलसीदासांच्या पत्नीचं नाव काय? रत्नावली. ती फली नव्हती तर प्रेत होता. ती रश्शी नव्हती तर साप होता. आपण फक्त मी एवढे दिवस एवढंच सांगायचो. तुलसीदासांनी ती म्हटली, अहो नाशिवंत शरीराकरता इतकं विधेय झाला, एवढा जर विधेय परमार्थाकरता झाला असता, भगवंताकरता, तर तुम्हाला भगवंत भेटला असता. संजय महाराज एवढीच नाही बोलली ती पुढं बोलते बघा. आता रत्नावली उपदेश करते आपल्या पतीला. कनक और कामिनी हे तो विष का फल है, देखतही विष चढ जाय, चाखत तो मर जाय. दुसरा दृष्टांत दिला. ही काय आहे माहिती आहे का? ते मिलिटरीमध्ये पोरं जातात ना, अगोदर ते काही सराव करतात. कड्यावरून दोर खाली टाकतात, मग त्या दोराला पकडून ते कडा चढतात. तो 70% कडा चढल्यानंतर जशी तलवारीनं रस्सी तोडावी आणि तो कड्यामधून खाली पडावा, तसं हे विषय आहेत. ती रत्नावली म्हणते तसं हे विषय आहेत. ते 70% पोचला परमार्थामध्ये, आता भगवंतापर्यंत पोचेल. आलं ना, इंद्राला भगा पडली, चंद्राला काळा झाला, प्रतिसृष्टी करणारा विश्वामित्र फसला. ती रत्नावली म्हणते. तुलसीदास तिला म्हणतो, अगं तू माझी अर्धांगी आहे, तू काही परस्त्री आहे का? तू माझी अर्धांगी आहे, तू माझी सौभाग्यवती आहे. मग पुन्हा रत्नावली कशी उपदेश करते बघा. जहर आपणा होया पराया, विष आपण विकत आणा, नाहीतर बाबाई आणून द्या, पिणारा मेल्याशिवाय राहणार. जहर आपणा हो या पराया, त्याला पिल्यानंतर तो पिणारा मेल्याशिवाय राहणार नाही. विषय आपल्या पत्नी संग असू द्या या परस्त्री संग असू द्या, ते मारल्याशिवाय कोण बोलते? रत्नावली. एकच नाही बोलला, कूप आपणा हो या पराया, वीर आपली असू द्या या दुसऱ्याच्या असू द्या, तिच्यामध्ये पडल्यानंतर बुडून मरावंच लागेल. दुसरा दृष्टांत दिला. तिसरा दृष्टांत दिला, छुरी आपली हो या पराई, सुरी आपली असू द्या नाहीतर दुसऱ्याच्या असू द्या, मारल्यानंतर जखम झाल्याशिवाय राहणार नाही, रक्त निघाल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? सुरी आपली असू द्या नाहीतर दुसरी असू द्या. त्याच्या पुढं रत्नावली बोलते, नारी नाही नहारी, ही स्त्री नाही, ही वाघीण आहे, वाघीण. पंजा मारल्याबरोबर रक्त काढल्याशिवाय. मग तुलसीदास पत्नीच्या उपदेशानं महात्मा बनला. तुलसी रामायणासारखा ग्रंथ लिहिला. कधी कधी पत्नी सुद्धा भरकटलेल्या पतीला मोक्षापर्यंत पोहोचवते. आई सुद्धा भरकटलेल्या लेकराला मोक्षापर्यंत पोहोचवते. तसे संत या जीवाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पण बाबा भगवंतावर प्रेम करत असताना ती बाह्य रंगाची भक्ती नको, वरपंग नको. आलं का लक्षात? थोडंसं विनोदाला स्पर्श करतो थोडंसं. पनवेलच्या बाजारामध्ये एक दृश्य मला पाहायला भेटलं. आपल्या पत्नीचा हात धरून
तो तिचा पती फिरत होता, चालत होता. मी त्या बाबांना विचारलं, बाबा तुमचं वय किती? तर म्हणतात 70 वर्ष. तुमच्या पत्नीचं वय किती? म्हणे 65 वर्ष. मग या वयात जर तुम्ही पत्नीवर एवढं प्रेम करता तर तरुणपणी किती प्रेम केला असेल. 70 वर्षात तुम्ही पत्नीचा हात धरून बाजारामधून फिरता, या वयात जर तुम्ही एवढं प्रेम केलं तर ते तारुण्यामध्ये किती किती केला असेल. माझं सांगणं काय आहे, बाह्य रंगाची सेवा नसावी. संजय महाराज त्यांनी मला उत्तर दिलं, महाराज हे प्रेम वगैरे काही नाही, हिचा हात सोडला का प्रत्येक दुकानात शिरतं म्हणता येईल, प्रत्येक दुकानात शिरतंय म्हणून हात पकडला. सांगा, हे बाह्य रंग झालं, या अंतरंगाची भक्ती नाही, हे बाह्य रंगाचं प्रेम झालं. आपल्याला दिसलं हात पडलं म्हणजे प्रेम आहे, नाही नाही त्याचं कारण वेगळं होतं. तसं काही निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाई जे पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रियाची. संत कधी भेटील, आपली सेवा निष्काम पाहिजे दादा, सकाम वृत्तीनं नाही पाहिजे. निष्काम वृत्तीनं भक्त केली तर मोक्ष प्राप्त. म्हणून जन्मलिया दिवस दिवसे हो लागी काळाच्या ऐसे की वाढती करती उल्हासे उभवती गुडिया. सांगितलं बाबा, उभवती गुडिया. सांगा ना, येताना आपण काय घेऊन आलोत बाबा? जाताना सुद्धा आपल्या बरोबर काय येणार आहे बोला ना. येताना घेऊन आला अशी काय, जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान धरू रे भल्या माणसा. कालच मी दोहा वाचत होतो, दोहा लक्षात राहिला नाही, माझ्या सुनबाईला लिहून दिला. घर बांधण्याकरता किती किती प्रयत्न करतात बाबा. त्या प्लंबरवाल्याकडं जा, त्या पेंटिंगवाल्याकडं जा, त्या मेस्त्रीकडं जा, ते सले हाणा, ते हे हाणा, ते हाणा, सर्व तयार करतो. पण देवाच्या मनात आलं तर वास्तुशांतीला तरी राहतो का सांगा. वास्तुशांतीला पण भगवंत ठेवत. मग ज्याच्याकरता आयुष्य वेचलं ते कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तोची दाणे. घरं सर्व जाग्यावर राहिली बाबा, घरातली माणसं निघून गेली. आलं का लक्षात? म्हणून विचार करा, आपल्याला एक दिवस आयुष्य जातो पळपळ तुझला कैसे कळेना, 2 दिवसाची तणू हे साची आला सिरे पाहुणा. या मृत्यू लोकामध्ये 2 दिवसाकरता आपण पाहून आलोत. आलं का लक्षात? काय बाबा, काही माणसं इतकी बाबा संपत्तीची त्यांना मस्ती आले, आपण त्यांना बोलावं रामकृष्ण हरी बाबा, तरी बघत नाही आपल्याकडं. काही पनवेल तालुकाच विकत घेतले का काय तुम्ही, रामकृष्ण हरी बोलावं तरीसुद्धा आपल्याकडं पाहत नाही. एवढी कसली घमेंट आली. ठार पार तो दात ओल्याचा तुझा गोपा असेल, ब्रेसलेट असेल म्हणून काय रावणा इतकी संपत्ती आहे का. बरं कितीही कमवलं तरी आपल्या बरोबर येतील का. भूषणही घेती काढूनिया. म्हणून नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आलं का लक्षात? लीनता असावी, नम्रता असावी परमार्थामध्ये. आलं का लक्षात बाबा? आपल्याला शेवटचा गोड करायचे, यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा. आता नासिकेत ग्रंथाचा आधार घेऊया. माणसं तुम्ही ग्रंथ वाचला असेल, श्रवणही केला असेल, माणसं सर्वच मरतात. एका स्मशानावर गावातली माणसं सर्वच जळतात. पण प्रवास करताना त्यांचा वेगवेगळा प्रवास असतो. कोण पूर्वेच्या द्वारामधून जातं, कोण पश्चिमेच्या द्वारातून जातं, कोण उत्तरेच्या द्वारामधून जातं आणि काही दक्षिणेच्या द्वारामधून जातात. आता पूर्वेच्या द्वारामधून कोण जातात ऐका. सती आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी आणि महात्मे, ही 6 लोक पूर्वेच्या दारात जातात. सती कोणाला म्हणतात? पती मरण पावल्यानंतर पतीच्या बरोबर स्मशानामध्ये आपला देह समर्पण करते, आपल्या देहाला जाळून घेते, तिला सती म्हणतात. सती मरण पावल्यानंतर ती पूर्वेच्या द्वारामधून येते. सत्पुरुष मरण पावल्यानंतर तो पूर्वेच्या द्वारामधून. सती, सत्पुरुष, दानशील, दान धर्माच्या शिळाला कधी दोषच लागला नाही. दानशील, मरण पत्करलं कर्णानी पण दात दिलं, सुवर्णाचे दात, मरण पत्करलं कर्णानी. दान धर्म करणारी माणसं मरण पावली तर पूर्वेच्या द्वारातून येतात. सती आणि सत्पुरुष, दानशील आणि याज्ञिक. यज्ञ करणं काही सोपं आहे का बाबा. यज्ञ केला होता दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी. रामाने अश्वमेध यज्ञ केला होता, तो घोडा लहू अंकुशनी पकडला होता. पांडवाई राजसूय यज्ञ केला होता. मी फक्त तुम्हाला यज्ञाचा प्रकार सांगतो, किती कठीण आहे बघा.
यज्ञ करताना समजा भारतामध्ये यज्ञ करायचे, मग भारतामध्ये जेवढ्या पवित्र गंगा आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, सरस्वती, अलकनंदा, मंदाकिनी, भोगावती, कृष्णा, कावेरी, गंडकी, गया, भद्रकाली, चंद्रभागा, भीमा, इंद्रायणी, संपूर्ण ह्या तीर्थ काय ते बोललो गंगा पवित्र यांचं तीर्थ आणायचं. जेवढ्या भारत देशामध्ये गंगा आहेत त्यांचं तीर्थ आणायचं. जेवढं क्षेत्र आहेत, काशी, अयोध्या, अवंती, कांची, मथुरा, माया, गोमती हे सप्तपुरे झाल्या. 12 ज्योतिर्लिंग, सौराष्ट्र, सोमनाथ, श्रीशैल, मल्लिकार्जुन, उज्जयिनी, महाकाळ, ओंकार, ममलेश्वरम, परल्या वैजनाथ, डाकिन्य, भीमाशंकरम, सेतुबंधे तु रामेश, नागेश, दारुकावने, वाराणसी तु विश्वेश, त्र्यंबक गौतम तटे, हिमालय तु केदारम, घृसनश्य शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेन्नर, सप्त जन्म कृतम पाप विनश्यती. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक जेवढी आहेत तेवढी तिथले तीर्थाची माती आणायची. तीर्थ आणलं, क्षेत्राची माती आणली. यज्ञाला सुरुवात केल्यानंतर समजा वारदोलीमध्ये यज्ञ चालू आहे किंवा मोहमध्ये यज्ञ चालू आहे, बाजूच्या 84 गावामध्ये कुणी यज्ञ होईपर्यंत मरण नाही पावलं पाहिजे. किती यज्ञ कठीण आहे सांगा. मग असं यज्ञ करणारी माणसं याज्ञिक मरण पावल्यानंतर कोणत्या दरवाजामधून येतात? पूर्वेच्या द्वारामधून. सती, सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी काही माणसं हिमालयाच्या गुहेत तप करतात नाही का. संजय महाराजांनी सांगितलं उदाहरण, एक साधू बाहेर निघाला, कावळे त्याचा मांस खायला लागला. तो साधू कावळ्याला बोलतोय, माझी वेल बोलण्याची वेगळी, तुझी बोलण्याची वेगळी. कागा कागा सब मांस खायो, चुन चुन कर खायो, जिस नयन को प्रभु मिलन की आसे वो 2 नयन मत खाऊ. तो साधू म्हणते, कावळ्यानो संपूर्ण शरीराचं मांस खा, तोडून लचके घेऊन मांस खा, पण या डोळ्यानं अजून मी माझ्या परमात्म्याला पाहिलं नाही, या डोळ्याने मी भगवंताला पाहिलं नाही. त्या भगवंताला पाहण्याकरता 2 डोळे शिल्लक ठेवा. काय बोलतात तो साधू कावळ्याला, एवढं तप करणं आपल्याला एक एकादशी जमं नाही बाबा, तर काय आपण तप करायला जाऊ. आलं का लक्षात. मंगळवारी जर एकादशी आली तर पत्नीला सांगतं उद्या लाईट जाईल, अगोदरच बाबा काहीतरी ते भगर हांना फिट करून ठेव मिक्सरमध्ये. या आपली आदल्या दिवशी तयारी, दशमीला तयारी होता आपली. तर काय आपल्याला जप करता येईल, काय आपल्याला तप करता येईल. नुसतं माल जपायला लागलं तरी सुद्धा सगळा मला बघून येत आहे बाबा. आलं का लक्षात. मन सगळीकडे जात आहे. समजा प्लांबर असेल तो तिकडे जाईल, रंगकाम करणार असेल त्याचं मन तिकडे जाईल, आम्ही मल करता आमचं मन तिकडे जात आहे. आलं का लक्षात. म्हणून एवढं सोपं नाही. ह्या लोकांना पूर्वेचा द्वार प्राप्त होतं. आता पश्चिमेचा द्वार कोणाला प्राप्त होतं विचार पहा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्याकरता आम्ही वैकुंठवासी हो, अशा लोकांना पश्चिमेचा द्वार प्राप्त होतं. उत्तरेचा द्वार स्वतःही परमार्थ केला आणि जगालाही जगाच्या कल्याणात. दक्षिण द्वार यमद्वार आहे बाबा. त्याच्यामध्ये वैतरणी नावाची नदी आहे, आसीपत्र वन आहे, खैराचं इंगळ